नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचा चॅप्टर सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन याचा सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर चला तर मग आपण पाहूया. फर्स्ट क्वेश्चन बघा आहे काय, राईट द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म y² = 2y - 7 हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायला सांगितलेलं आहे या समीकरणाचं. तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे की ax² + bx + c = 0. मग ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये हे इक्वेशन कसं येणार, तर हे y² म्हणजेच x² आहे. y हा व्हेरिएबल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. हे +2y इकडं आलं, बरोबर चिन्हाच्या इकडं आलं -2y झालं. हे -7 बरोबर चिन्हाच्या इकडं आलं +7 झालं, बरोबर आहे. +7 झालं = 0. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय आला, y² - 2y + 7 = 0 हा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. सेकंड इक्वेशन बघा. सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडनं हे सॉल्व करायचं आहे. 5m² = 22m + 15 हे समीकरण दिलेलं आहे. तर आपण ह्याचा स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यायचं. 5m² हे -22 इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं आलं होणार आहे आणि +15 आहे ते -15 = 0 असं झालेलं आहे. तर आता बघा काय केलेलं आहे, 5 आणि -15चा गुणाकार किती येतो, 5 × -15 म्हणजेच किती, 15×5 = 75 आणि वजा चिन्ह आहे असं. ह्याची फोड कशी येणार आहे, तर कशी येणार आहे, 25×3 = 75 अशी फोड येणार आहे. तर आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह मधल्या संख्येला आलं पाहिजे. मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या 25 आहे, म्हणजे 25ला मधल्या संख्येचं चिन्ह, मधली संख्या आहे 22m. 22चं चिन्ह वजा आहे ते मोठ्या संख्येला गेलं पाहिजे. म्हणजे किती आलं, 5m² हे 22चं चिन्ह ह्याला गेलं. तर 5m² मधल्या संख्येच्या जागी ही फोड ठेवून घ्यायची आहे. वजा 25m +3m आणि हे 15 आहे असं = 0. तर ह्या दोन्हीमधून m कॉमन निघते आणि 5 पण कॉमन निघते. तर 5m बाहेर आलं, इथं नुसतं 1m राहिलं. 5×5 = 25 +3 कॉमन काढलं, m आहे आणि 3×5 = 15 मायनस चिन्ह आहे असं. 2 कंस कॉमन आले, m - 5 हे एका कंसात टाकलं, कॉमन कंस एकत्र केला आणि हे 2 टर्म एकत्र केल्या. 5m +3 = 0. तर हे गुणाकारात आहे. नंतर काय केलेलं आहे, कंसाला इक्वल काय करायचं आहे, सेपरेट 0 द्यायचा आहे. 5m +3 = 0 सेपरेट 0 देऊन घेतले. नंतर m बरोबर हे +5 आलं आणि 5m हे +3 आहे, इकडं -3 आलं आणि m 5 गुणाकारात आहे, इकडं आलं भागाकारात आलं. मग काय, m = 5 आणि m = -3/5. दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा झाला सेकंड क्वेश्चन. हा कुठल्यावरती आहे, सेकंड क्वेश्चन फॅक्टरायझेशन मेथडवरती पडलेला आहे. फॅक्टरायझेशन मेथड IMP आहे. फॅक्टरायझेशन मेथडवरती हा क्वेश्चन पडलेला आहे. तर बघा, फॅक्टरायझेशन मेथड झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, फॅक्टरायझेशन मेथड झाल्यानंतर क्वेश्चन 3 बघा काय आहे. क्वेश्चन 3 आहे, क्वेश्चन 3 विचारलेला आहे कशावरती, कम्पेअर विथ आणि डेल्टा काढायचा आहे. क्वेश्चन 3 आहे बघा, क्वेश्चन 3 विचारलेला आहे, x² + 2x - 9 = 0 आहे आणि कम्पेअर विथ ax² + bx + c = 0 अँड फाइंड डेल्टा. डेल्टा काढायचा आहे. तर आपल्याला डेल्टासाठी a b c च्या किमती लिहून घ्यायच्या आहेत त्या. आणि डेल्टा म्हणजेच काय आहे,
बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आहे. तर ए बी सीच्या किमती इथं घालून घेतले तर डेल्टाची किंमत किती आली आहे? 40 आलेली आहे. डेल्टाची किंमत किती आली? 40 आली. बघा कसं काढलेलं आहे. तर एची किंमत ह्या इक्वेशनमध्ये एची किंमत आहे 1, बीची किंमत आहे 2, सीची किंमत आहे -9, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 म्हणजे डेल्टा आहे. आणि हा डेल्टा बीची किंमत 2चा स्क्वेअर -4 आहे असं, एची किंमत 1 आणि सीची किंमत -9 इज इक्वल टू 0. 2चा वर्ग 4, 4 9 36, मायनस मायनस प्लस झालं आणि मग डेल्टाची किंमत आलेली आहे 40. तर अशा पद्धतीनं हा तिसरा क्वेश्चन आहे. डेल्टाची किंमत काढायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन 4 बघा काय आहे. क्वेश्चन 4ला सांगितलेलं आहे इफ ए इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू 3 देन व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यू दिले त्या आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. तर आपल्याला त्यावेळेला काय करायचं आहे? अल्फा अधिक बीटा काय आहे -b अपावने आणि अल्फा बीटा प्रोडक्ट ऑफ रूट काय आहे c/e हे काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वी हॅव हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं अल्फा बीटा फॉर्ममधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत जी आलेली आहे ती इथं लिहायची आहे. मायनस हाफ आल्या. अल्फा बीटाची किंमत किती आल्या? 3/4 आलेली आहे. ती इथं लिहिल्यानंतर काय करायचं आहे? सोडवून घ्यायचं आहे. मायनस मायनस प्लस 1/2 आलं आणि हे 3/4 आहे असं आलं. तर ह्याचा LCM काढायचा. 4 LCM काढला. इथं 4 एक्स स्क्वेअरनं गुणलं. इथं 2 आहे डिनॉमिनेटरमध्ये, त्यामुळे न्यूमरेटरला 2नं गुणलं आणि इथं 4 आहे असं आहे छेद, त्यामुळं कॉमन छेद 4 आला. हे 4 शून्याला गेलं, 0 झालं. गुणाकारात इथं भागाकारात आहे, गुणाकारात 0 होतं आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आलं? 4x² + 2x + 3 इज इक्वल टू 0. तर हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपलं गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.